विला पाहिलेलं आहे जरा एक मी माऊला एक फोन करू की विलाचा असा सीन आहे. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाचे कॉन्टॅक्ट गोव्यात पण आहेत. तिला फोन करतो एक काय म्हणते बघतो लगेच त्याला बुकिंग अमाऊंट देऊन टाकू. मग फोन करू काय म्हणते बघू. कुठे केलं तर गोव्यात फोन 1000 रुपये. तुला फोटो वगैरे पाठवतो बघ बरं मला असं एकदा सांग. हॅलो जी व्हॉट्सअप गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. जय श्रीराम. सीन असा येऊ राखलेलं आहे फ्रेश झालेलं आहे 12 वाजलेले आहेत आणि 2-3 दिवस झालं मी तुम्हाला कंटिन्यू माझी कामच दाखवते. कामच आहेत काय करू मी लय बिझी शेड्यूल चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपला ऑफिशियल अकाउंट आहे इंस्टाग्रामला विघ्नार्थ डेकोरेटर्स नावाने 1 लाख फॉलोअर्स आहेत. तिथे एवढी मोठी कम्युनिटी आहे ना आपली त्याच्यामुळे ऑर्डर्सची अजिबात कमी नाही आपल्याला. ठीक आहे देवाच्या कृपेने चालू आहे पोटापुरतं खायला. लक्ष्मी येते तर नाही म्हणायचं नाही भाऊ. पैसे येतात नाही म्हणायचं नाही. कामाला अजिबात लाजायचं नाही. कष्ट करायला अजिबात लाजायचं नाही की मला फिरायला जायचं आहे काम नको आज असं. काम करून फिरा मग 2 दिवस लेट जा पण काम करून फिरा. तर सीन असं आहे. आज पण एक छोटीशी मीटिंग आहे माझी. इथं तिथं नाही तळेगावला आहे बा. त्यासाठीच उरकलेलं आहे आणि निघालेलं आज शेवटचा दिवस. उद्यापासून 2-3 दिवस फ्री आहे. आपण एक छोटी ट्रिप मारू देऊ. परत 1 दिवस काम आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गोवा. सो चला उरकलेलं आहे. थोडं खातो काहीतरी लाईट बाहेरचे खायची सवय लागली. तब्येत खराब झाली त्याच्यामुळे. स्किन तर खराब झालेलीच आहे तब्येत पण खराब झालेली आहे. बाय द वे चॅनलवर मजबूत प्रेम देत आहे तुम्ही. चॅनलची ग्रोथ पहिल्यापेक्षा मजबूत वाढलेली. सो असाच सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टनी देवाच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे आपलं. अशीच गाडी व्यवस्थित चालू द्या. आणि चॅनलवर अजून पण सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा. सो चला उरकलेले चिराग शेटची वाट बघतोय. चिराग शेटची एक रोज वाट बघायला लागते. रोज मी उरकून थांबतोय. चिराग शेट येतात मस्त 5-10 मिनिटांनी. आता मला आलो 5 मिनिटात जातो. पुढे जातोय काय जातोय बघा. आज काय नियोजन होते ते पण बघा. उठा सकाळ झाली. उठा सकाळ झाली. उठ झोपलं ते जायला नुसतं झोपतंय. सो गाईज निघालेलो आहे 1 वाजला आहे आणि आत्ताचे निघालेलो आहे. आज काय होते आज एक तर जरा इंटरेस्टिंग विषय गेल्यावर तुम्हाला कळेल. चला 200 पानं घेतलेली आहेत टपरे टाकायचे म्हणून ते चालवलं. टपरी नवीन बिझनेस चालू करणार आहे. स्टेटून बघत राहा. टपरी टाकणार आहे आम्ही. दिवसाची 10 पानं तर आम्हालाच लागतात खायला फुलचंदला वरून. भाई साहेब या कासरवाडीच्या ब्रिजवर त्याच्या आईला 4 राऊंड मारले आम्ही. तेव्हा एक्झॅक्ट रोड गावल्या आम्हाला. कसली बुलबुल आहे गोल फिरायला. अवघडच काम आहे. नवीन माणसाचं अवघड काम आहे. त्यातल्या गुगल मॅपवर तर विश्वासच नाही ठेवायचा. असलं बेकार पुढे बी नेते. सो बॉईज गायब होतो मी. परत आलेलो आहे कारण काम पण मजा होते. आमच्या आईचा फोन आला. भूक लागलेली आहे. खातो जेवतो आणि मग काय कुठं गेलतो काय कुठं गायब होतो ते तुम्हाला सांग. लांब जायचं म्हणजे लय वाट लागते राव. हो लय लांब गेलतो काय लय लांब म्हणजे काय सांगू तुम्हाला. इतकं लांब गेलतो ना. दुबई तिथून 5 किलोमीटरच होते फक्त. एवढं लांब गेलतो आणि इतका स्टफ होता त्याच्यामुळं ब्लॉगच काढायचा सुचलंच नाही काय नाही का. वेळच नाही भेटला. डायरेक्ट फोन नॉट अलाउड असं सीन होता त्याचा. सो तिथनं पण निघालो. ट्रॅफिक पण मजबूत होतं. आता इव्हिनिंगच्या टायमिंगला ट्रॅफिक कसलं असतं त्याच्यामुळं म्हणलं ब्लॉगचं जाऊ दे. जाताना काय तर खाऊ तेव्हा मग ब्लॉग कंटिन्यू करू. परत काही सीन असते काय सांगू तुम्हाला. भोटकुल झालं बघ. आता झोप पाहिजे फक्त मला बा.
सो गाईज चला खाऊन झालेलं आहे, घरी जातो, फ्रेश वगैरे होतो पहिलं आणि मग डोकं चालवतो नक्की काय करायचंय. लो भाई साहब जस्ट घरी पोचलेलो आहे जस्ट. आणि आज इतके दिवस कधीच वैतावलं नसेल एवढं घाण वैतावलेलं आहे मी. इतकं ट्रॅफिक अँड ऑल आहेत की अवघड डोकं तर असलं दुखायला लागलंय ना, डस्ट मग ट्रॅफिक मग लयच लेट झालं आणि काम पण इम्पॉर्टंट होतं आणि ब्लॉग तिथं काही शूट करायचा नव्हता कारण जरा पर्सनल त्याच्यामुळे काढला नाही काय नाही. घरी आलो आता फ्रेश झालो, चेंज करतो, चेंज पण नाही हुडी घालतो आणि बड्डेला चाललो आहे. एका फ्रेंडचा बड्डे आपल्या, तो बड्डे अटेंड करतो आणि नंतर ते गोव्याचा सीन करायचा आहे. थांबा जरा करू ते बाहेर रेडी. तुमचा भाऊ 2 मिनिटात रेडी होतो. भावाला काय लागते, हुडी टाकली, पावडर लावली, जरा लावत नाही पावडर म्हणा मी, पावडर लावली, तोंड धुतलं, असं पाणी मारलं, पावडर लावली, ओके मस्त हुडी घातली की बाकी काय नाही लागत आपल्याला. खाली ट्रॅक पॅन्ट, वरती टी शर्ट, त्याच्या हुडी, पास पुरी फिदा. तसं म्हणाय गेलं तर एक पण नाही आहे. सो चला एक बड्डे अटेंड करू आणि नंतर मग ते सकाळ धरून चालू आहे बाबा गोवा गोवा फायनल करून टाकतो एकदाचं. सीन काय आहे ते गोव्याला कॉन्टॅक्ट तुमच्या भावाचे आहेत ना, फोनवर कामं होते, जरा घेऊ की काय पुढवर काय केलं आहे की नाही का अपडेट घेऊ जरा आपण फोन करून. पहिलं बड्डे अटेंड करतो, तोवर बघत राहा, सबस्क्राईब करा लवकर लवकर. नॉन गिअर गाडी बरी आहे मला सुखासुखी चालवायला, गिअरची गाडी नको. नॉन गिअर गाडी घेणार मी, 4 व्हीलर पण विदाऊट गिअर, ऑटोमॅटिक गाडी घेणार आहे. बसलं की अशीच चालली पाहिजे. हां 2 व्हीलर एका पायाने चालली पाहिजे अशी गाडी. हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू सो मंडळी हॅपी बर्थडे वरून आलेलो आहे घरी आणि हे पण आलेत लगेच माझ्या मागो. तर सीन असा आहे की कसा आहे मलाच माहीत नाही, कसं आहे काय माहिती, असा तसा तरी आहे. तर शॉर्ट असा आहे थांबा घरला जाऊ दे मला. घर उजाडलं का, उजाडलं. उठा लाईट आली, उठा नाही झोपायची वेळ झाली लोकांची. तर सीन असा आहे की मला विलेचं नियोजन करायचं होतं आज, पण दिवसभर बिझी असल्यामुळं जमलंच नाही. आत्ता एक फोन करू, काय म्हणतात बघूया. चल ते मला म्हणलं रे आलो 5 मिनिटात म्हणून चल फोन करू परत त्याला. हे आलो आलो. सो गाईच कॉफी प्यायला आलेलो आहे. कॉफी काय म्हणला, फोन करून होतो. हा का उचला फोन, तिथं आल्यावर मलाच म्हणते तू मला फोन केलता का, म्हणलं कोणी केलता बघ पहिलं. काय खायचंय का, आमचं खाऊन झाले. काय खायचंय का, काय कोल्ड वरून झालं, कोल्ड कॉफी काय अडकले का. अरे सुपारी निकाल के बात करो यार, फुलचंद निकाल के बात करो. 200 पानं नेल त्याने, 200 पानं साईडला मांडायचे. अरे नुसती पानं रे, खरे 200 फुलचंद. मग टपरी काय लागली असते त्याला, नाही तर आम्हाला काय ते काय लागलं असतं. जे पाहुणे असं कोणतंच गाव नाही की तिथे त्याचं पाहुणं नाही. कॉफी पितो थंडीची, पाकिस्तान मध्ये पण त्यांचे पाहुणे आहेत. सो गाईज कॉफी पित होतो, विला पाहिलेलं आहे जरा एक मी, त्या विलाचा अपडेट जरा माऊला देऊ. माऊला एक फोन करू की विलाचा असा सीन आहे. मग ते सीन काय आता तुम्हाला तर माहिती आहे भाऊ, 31 क्रिसमसचा सीझन चालू आहे. गोव्याला आहे ना सोन्याच्या भावात विले आहेत, 1.5 लाख आणि 1 लाख. आपण तरी बजेटमध्ये एक विला बघितलेला आहे. कन्फर्मेशन घेऊ फक्त आणि लगेच बुक करून टाकतो. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाचे कॉन्टॅक्ट गोव्यात पण आहेत सगळीकडे, कुठं पाहिजे तिथं सांगा फक्त, तुमचा भाऊ फोन करणार लगेच. तिला फोन करतो, एक काय म्हणते बघतो, लगेच त्याला बुकिंग अमाऊंट देऊन टाकू. मग फोन करू काय म्हणते बघू.
कुठे ते केलता गोव्यात फोन, तर त्याने मला पाठवलेले आहेत फोटो. दिवसाच असते एवढा मला चांगला वाटा ना. तुला फोटो वगैरे पाठवतो बघ बरं, मला असं एकदा सांग, व्हॉट्सअप करतो. हां बघ मला हां. एक्सपिरियन्स अख्ख्या दुनियादारीचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला. काय माहिती यांना, लाखाच्या चोऱ्या माऱ्या केल्यात म्हणा. जाऊ द्या, भांडू नका. काय झालंय त्याचं? ऑइलिंग करायची का? चैन काय करायची म्हणजे? ऑइलिंग का? मग तसलं म्हण ना, मराठी शब्द वापर ना. ल्यूबन फ्यूब काय, चैन ऑइलिंग करायची, संपला विषय. सो गाईज घरी चाललेलो आहे काफी पिऊन. काफी पिली आणि आता घरी चाललेलो आहे. काफी बहुत काफी हो गई है और मैं बहुत पापी हो गया है. अब हम जाएंगे घर पे और सो जाएंगा मैं, क्योंकि मेरे को नींद आई है बहुत ज़्यादा नींद मालूम है तेवढी. आणि अजून एक तुम्हाला सांगतो वाट बघा. तर विषय असा आहे की गोव्याला फोन केलता, तर ते विलाचं फायनल करून टाकलेलं आहे. कोणता काय केलेलं आहे ते तुम्हाला आत्ता काय सांगू मी. ब्लॉग बघा गोव्याचे, म्हणजे कळेल तुम्हाला. गोव्याची लय हाईट झाली असं मला वाटायला लागलं. रोज गोवा करतोय. गोवा सोडून पण बाकीचे प्लॅन आहेत माझे. उज्जैन म्हणा, गोव्याची पुडी देऊ का तुला? काश्मीर, हा स्पितीला चाललोय परत. कुठं? गोव्याची पुडी. गोवा बंद झाला ना भाऊ आता. ओनली इबल नाही, सॉरी, आपण आहे फुलचंदला. फुलचंदची एक लय मार्केटिंग चालू आहे आपल्याकडं. फुलचंदवाल्यांनी पैसे दिलेत ना, ब्रँड एम्बॅसेडर केलंय मला. बोलू तो बघ भिकार उड्याच मारतय राव. तिला काय झालंय? जर्किंग पण फाडायचं माझं. इकडे चल. आला. अरे इधर से ये भी आया. काय हा चला, मी पण जाऊन पडी देतो. एक तर झोप नाही, एक तर 4 दिवस झाला. आज जरा रिलॅक्स झोपतो. अरे काय हुकले काय? जाऊ का? सो गाईज घरी पोचलेलो आहे आणि लय टायर्ड आहे, त्यामुळे मला झोपायची लय गरज आहे. आणि बघू, आजचा एक व्लॉग शॉर्ट झाला कारण लय घाण बिझी होतो मी. चालायचंच रोज 100% नाही देऊ शकत. कामं पण बघायला लागतात ना आपल्याला. कमाएंगा तभी तो खाएंगा, अशी तर आहे. सो उद्या फ्री आहे. उद्या एक काम करू आपण, उद्या डायरेक्ट जाऊ माऊकडे आणि बसून मीटिंग करू फायनल सगळं काय असेल ते. आणि मग सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही